निवडणुकीचे आकडे आपल्याला काय सांगतात? फक्त कोण जिंकलं आणि कोण हरलं इतकंच? नाही. खरा आवाज तो आकड्यांच्या खूप पलीकडे असतो. तो असतो तिथल्या मातीत, लोकांच्या जगण्यात. चला, आज आपण कन्नड मतदारसंघाच्या जनादेशाचा खरा अर्थ शोधूया. आकडे नाही, तर आकड्यांमागची कहाणी समजून घेऊया. ते मग आपला प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करू कन्नडच्या मूळ ओळखीपासून. मग बघू 2024च्या निकालाने काय सांगितलं. यानंतर भूतकाळातील ट्रेंड्स, रणनीतीचे चार स्तंभ, लोकांच्या खऱ्या समस्या आणि शेवटी एक ठोस गव्हर्नन्स ब्लूप्रिंट काय असू शकते यावर नजर टाकू. ठीक आहे, तर सुरुवात करूया कन्नडच्या हृदयापासून. मतदारसंघ 105. पण हा फक्त एक नंबर नाहीये, हा एक जिवंत समाज आहे. पिढ्यानपिढ्यांची स्वप्न आणि संघर्ष इथे रुजलेले आहेत. कन्नडची ओळख काय आहे असं विचारलं तर उत्तर एकच येतं: माती. हा एक ग्रामीण, शेतीप्रधान मतदारसंघ आहे. जवळपास 4.5 लाख लोकसंख्या. म्हणजे इथलं सगळं आयुष्य शेतीच्या चक्राभोवती फिरतं. पाऊस कसा पडला, पीक कसं आलं, यावरच इथलं राजकारण, समाजकारण सगळं काही ठरतं. आता इथे एक गोष्ट बघा, साक्षरता दर आहे 84% जास्त. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा मतदार विचार करतो, केवळ भावनेच्या लाटेवर वाहत जात नाही. समाजाचा विचार केला तर मराठा आणि इतर ओबीसी शेतकरी बांधव बहुसंख्येने आहेत. साहजिकच जातीय समीकरणं इथे खूप महत्वाची ठरतात. उमेदवाराची निवड करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरवण्यापर्यंत सगळीकडे याचा प्रभाव दिसतो. चला, आता येऊया 2024च्या निकालावर. याकडे फक्त हारजीत म्हणून बघू नका. हा एक संकेत आहे मतदारांनी दिलेला. पण तो संकेत इतका सोपा नाहीये. तो नेमका काय आहे? चला, जरा खोलात शिरूया. 18,201 हा आहे विजयाचा आकडा. बघायला गेलं तर स्पष्ट विजय वाटतो, बरोबर? पण खरी कहाणी या आकड्याच्या आत दडलेली आहे. आणि ती कहाणी आहे मतांच्या विभागणीची. हे बघा, इथेच सगळं गणित स्पष्ट होतं. जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळाली 36.4% मतं. म्हणजे उरलेली जवळपास 64% मतं त्यांच्या विरोधात होती. पण ती सगळी मतं विभागली गेली. एक मोठा विरोधी गट आणि एक अपक्ष उमेदवार. म्हणजे सत्ताविरोधी मतं एका ठिकाणी जमात झालीच नाहीत, ती विखुरली गेली. म्हणजे ह्यातला मुख्य संदेश काय? की हा विजय जिंकणाऱ्याच्या बाजूच्या लाटेमुळे नाही, तर विरोधातल्या मतांच्या विभाजनामुळे झाला. विरोधी मतं एकत्र येऊ शकली नाहीत आणि त्यात भर म्हणजे काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा उमेदवारच दिला नाही. त्यामुळे एक राजकीय पोकळी निर्माण झाली. हे फक्त मतांचं विभाजन नाही, तर मतदारांसमोर एका सक्षम पर्यायाचा अभाव होता, हे यातून दिसतं. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या मुद्द्याकडे घेऊन जातं. राजकारण म्हणजे फक्त आकडे नसतात. सार्वजनिक जीवनात आपण जो प्रत्येक पर्याय निवडतो, प्रत्येक शब्द वापरतो, त्यासोबत एक जबाबदारी येते. ती म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचं, त्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्याचे. हे आपल्या संविधानाचं एक मूलभूत मूल्य आहे. बरं, 2024मध्ये जे झालं ते एकाएकी झालेलं नाहीये. यामागे गेल्या 30 वर्षांचा एक इतिहास आहे, एक ट्रेंड आहे. तो समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल. ही टाईमलाईन बघा. ही एका मोठ्या राजकीय पक्षाच्या पडझडीची गोष्ट सांगते. 1999 साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला तब्बल 65% जास्त मतं होती आणि फक्त 10 वर्षांनी 2009मध्ये हा आकडा कोसळून 14% येतो. आणि त्यानंतर काय? 2019 आणि 2024मध्ये तर पक्ष रिंगणातच नाही. यातून जी राजकीय पोकळी तयार झाली तीच अपक्ष आणि इतर गटांनी भरून काढली. आणि इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. एकीकडे कन्नडचे मतदार मतदानासाठी नेहमीच मोठ्या संख्येने बाहेर पडतात. जवळपास 67 ते 73%. हे खूप जास्त आहे. पण दुसरीकडे त्यांची कोणत्याही एका पक्षाशी असलेली निष्ठा पूर्णपणे विरून गेलीये. याचा सरळ अर्थ आहे, लोकांना लोकशाहीवर विश्वास आहे, पण राजकीय पक्षांवरचा विश्वास डळमळीत झालाय. मग प्रश्न येतो की अशा परिस्थितीत कोणत्याही राजकीय संघटनेचं विश्लेषण कसं करायचं? त्यांची ताकद कुठे आहे? कमकुवतपणा कुठे आहे? यासाठी आपण चतुर्मुख म्हणजे 4 फेसेस नावाचा एक फ्रेमवर्क वापरू. यातून आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळतं. हे 4 चेहरे म्हणजे काय? सोप्या भाषेत गाडीची 4 चाकं. पहिला चेहरा तुमचा उमेदवार. दुसरा तुमची ग्राउंडवरची टीम म्हणजे संघटना. तिसरा तुमची कहाणी म्हणजे नॅरेटिव्ह, जे तुम्ही लोकांना सांगता. आणि चौथा तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस. यापैकी एकही चाक पंक्चर झालं तर गाडी पुढे जाऊच शकत नाही. इतकं हे सोपं आहे.
आता कन्नडमध्ये मवियाच्या बाबतीत हे फ्रेमवर्क लावून पाहिलं तर काय दिसतं? उमेदवार आणि रिसोर्सेसच्या बाबतीत स्थिती ठीकठाक आहे, मध्यम. पण संघटना आणि लोकांपर्यंत पोचवणारी कहाणी हे दोन्ही चेहरे खूपच कमकुवत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुमच्याकडे चांगला उमेदवार असूनही जर त्याला लोकांपर्यंत पोचवणारी मजबूत टीम आणि प्रभावी गोष्ट नसेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. चला आता रणनीती बाजूला ठेवून त्या गोष्टीकडे येऊया जी सगळ्यात महत्वाची आहे, लोकांच्या समस्या. कारण कुठल्याही राजकीय कामाचं खरं इंधन हेच असतं. तर कन्नडच्या मतदारांना नक्की हवंय तरी काय? हे बघा, या काही फक्त मागण्या नाहीयेत. हे लोकांच्या जगण्यातले रोजचे प्रश्न आहेत. शेतकऱ्याला हवंय पाणी आणि पिकाला योग्य भाव. तरुणाला हवाय रोजगार, एक भविष्य. दुर्गम भागातल्या लोकांना हवेत पक्के रस्ते. आणि सामान्य माणसाला हवंय की सरकारी योजना कागदावर न राहता खरोखरच कांच्यापर्यंत पोहोचाव्यात. खरं तर हेच कोणत्याही सरकारचं खरं रिपोर्ट कार्ड असतं. आणि मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, दिलेली आश्वासनं आणि लोकांच्या खऱ्या समस्या यांच्यातली ही दरी एक नेता कशी भरून काढू शकतो? ह्याच एका प्रश्नाच्या उत्तरात कन्नडचं भविष्य दडलेलं आहे. ठीक आहे, आपण समस्या समजून घेतल्या, विश्लेषण केलं. आता पुढे काय? लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो? चला त्यावर एक नजर टाकूया. लोकांना आता फक्त राजकारणी नकोय, त्यांना हवाय एक ग्राउंड चॅम्पियन. म्हणजे कोण? जो त्यांच्यातलाच एक आहे, ज्याची नाळ शेतकरी कुटुंबाशी जोडलेली आहे, जो लोकांमध्ये जाऊन त्यांचं दुःख समजून घेतो, जो नवीन तंत्रज्ञान वापरू शकतो पण लोकांच्या भल्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे. थोडक्यात काय तर लोकांना नेता नाही, आपला माणूस हवाय. पण असा आपला माणूस लोकांपर्यंत पोचणार कसा? फक्त निवडणुकीच्या वेळी काम करून हे शक्य नाही. त्यासाठी एक पद्धतशीर 90 दिवसांचा प्लॅन लागतो. बूथ कमिट्यांपासून सुरुवात करून लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधून. ही निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी नाहीये, हा लोकांसोबत नातं जोडण्याचा एक रोडमॅप आहे. कारण विश्वास हा एका दिवसात नाही तर रोजच्या प्रामाणिक कामातून मिळवावा लागतो. आणि आजच्या काळात डिजिटल माध्यमांना विसरून चालणार नाही. पण इथेही उद्देश फक्त प्रचार नाही तर विश्वास निर्माण करणं आहे. म्हणजे काय? तर व्हॉट्सॲप ग्रुप्सवरून खरी माहिती देणं, खऱ्या कामाचे छोटे व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोचवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं फेक न्यूजला ताबडतोब उत्तर देणं. कारण चुकीची माहिती पसरली की लोकशाहीचा पायाच खिळखिळा होतो. आणि हे डिजिटल काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. लोकांचा विश्वास त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यावर टिकून असतो. त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय कोणताही संवाद होता कामा नये. प्रत्येक मेसेज हा आदराने, पारदर्शकपणे आणि त्यांच्या इच्छेनेच पाठवला गेला पाहिजे. भारताच्या कायद्याचा हाच गाभा आहे आणि विश्वासाचा पायाही हाच आहे. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? एकच, खरं सुशासन मोठमोठ्या भाषणांनी नाही तर डेटा, सहानुभूती आणि सातत्यपूर्ण पद्धतशीर कामाने येतं. लोकांचा नेता व्हायचा असेल तर 3 गोष्टी लागतात: लोकांचं दुःख समजून घेणारं मन, त्यावर उपाय शोधण्यासाठी अचूक डेटा, आणि तो उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी. याच मार्गाने चालणारा नेता कन्नडच्या लोकांच्या हृदयात स्थान मिळवू शकतो.